नमस्कार, राम राम मंडळी. तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय अकोल्याचं आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरामध्ये. इथे असणारं शिवलिंग हे स्वयंभू आहे. याचा इतिहास असा की अकोलासिंग नावाचा एक राजाची अकोल्यावर सत्ता होती. तो असदगड किल्ल्यावर राहत असे. अतिशय शूर आणि तितकाच पराक्रमी असा हा राजा होता, पण त्यासोबतच अत्यंत रागीट होता. पण त्याची पत्नी मात्र राजराजेश्वराची निस्सीमसी भक्त होती. राजाच्या रागीट स्वभावामुळे ती रात्री लपून महादेवाच्या दर्शनाला जात असे. एकदा मात्र इतक्या रात्री आपली पत्नी जाते तरी कुठे हे पाहण्यासाठी राजा तलवार घेऊन तिच्या मागे निघाला. राजा आपल्या मागे तलवार घेऊन येत असल्याचे हे समजताच राणी घाबरली खरी, पण पतीने आपल्यावर संशय घेतला याचं तिला खूप वाईट वाटलं. तिने महादेव राजराजेश्वराचा धावा करत पिंडीत तिला सामावून घेण्याची प्रार्थना केली आणि या प्रार्थनेमुळे पिंड दुभंगून तिचे दोन भाग झाले आणि त्यात राणीला सामावून घेत परत ती पिंड अखंड अशी झाली. आताही या पिंडीवर दबंगलेले व्रण तुम्हाला दिसून येतात. राजराजेश्वर मंदिरात वर्षभर अनेक उत्सव होतात, पण शेवटच्या श्रावण सोमवारी भरणारी कावड यात्रा ही दिवाळी एवढीच महत्त्वाची समजली जाते. या कावड यात्रेला हजारो वर्षांची परंपरा आहे. या कावड यात्रेचं विशेष असं आकर्षण असणारी ही विशाल कावड. ही कावड जवळपास 16 फूट रुंद आणि 100 फूट लांब अशी आहे. या विशाल कावडीला उचलण्यासाठी हजारो शिवभक्त येत असतात. मंडळी, या राजराजेश्वर मंदिराने अकोलेकरांचे आध्यात्मिक भविष्य अतिशय समृद्ध असे केले आहे. फक्त अकोलाच नाही तर अकोल्याच्या आसपासच्या गावातून शहरातून इथे भक्त महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. अकोल्यात येणारा नवीन व्यक्ती हा या राजराजेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय मुळीच जात नाही. तर मंडळी, भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.